आज आपण काय करणार आहे माहिती आहे का? आज आपण ब्रेड रोल करायचे आहेत, मस्तपैकी चमचमीत करायचे आहेत आणि झणझणीत करायचे. सुट्टीचे दिवस आता संपायला आलेत ना, जरा एक एक चांगले चांगले पदार्थ करून खाऊया. काय केलं आता मी इथे उकडलेले बटाटे कुस्करून घेतलेले आहेत. कोथिंबीर, आलं, याची धण्याची पावडर आहे, जिऱ्याची पावडर आहे, आमचूर पावडर आणि फोडणीचं साहित्य आणि थोडंसं किचन किंग घालणार आहे कारण थोडीशी झणझणीत व्हावं म्हणून. आता नेहमीप्रमाणे आपण फोडणी करून घेऊया. थोडीसंच टाकायच्यात मोहरी, जिरे, कारण आपण जिऱ्याची पावडर टाकणारच आहोत त्याच्यामध्ये. थोडंसं हिंग आणि हळद. आता हे सगळे उकडलेले बटाटे कुस्करून घेतलेले आहेत, स्मॅश करून सगळे मऊ करून घेतले. ते आपण याच्यात घालून घ्यायचे. गॅस कमीच ठेवलेला आहे. त्याच्यात आता जिऱ्याची पावडर घालणार आहे, धण्याची पावडर घालायची आहे आणि आमचूर पावडर घालायची. आमचूर पावडरनी तर छानच चव लागते बरं का, मस्त चव लागते त्याची. आणि मीठ चवीप्रमाणे त्यात घालून घ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर. त्यात थोडंसं तांबडं तिखट, कारण आपण किचन किंग घालणारच आहोत. थोडंसं तांबडं तिखट घातलेलं आहे. आता किचन किंग घालायचं आहे, एव्हरेस्टचं किचन किंग. हे खूपच तिखट असतं बरं का, थोडं प्रमाणात टाका. आता हे सगळं मी मिक्स करून आपली ही इकडे भाजी आपण काढून ठेवलेली आहे कढईतनं, त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत मी. आणि या ब्रेडचे कडेचे चॉकलेटी रंग जो असतो तो सगळा काढून टाकलेला आहे. आता तो असा आपण पाण्यात भिजवायचा आहे, थोडासा दाबून घ्यायचा आहे, पाणी काढायचं आहे. आणि हे जो गोळा घेतलेला आहे तो असा याच्यात घ्यायचा आणि दोन्ही हाताने असं सगळीकडनं दाबून घ्यायचं आहे. हे असे आपले आता हे असे ब्रेड रोल तयार झालेले आहेत. आता आपण ते एक एक तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे छान. तेव्हा अशा पद्धतीने हे चॉकलेटी ब्राऊन साधारण तळून घ्यायचे, मस्त खुसखुशीत लागतात. म्हणजे मस्त रंग आला की नाही. आता अशा पद्धतीने सगळे मी तळून घेते. अशा पद्धतीने ब्रेड रोल तयार झालेले आहेत. हे मस्तपैकी सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खायचे आणि छानपैकी पोटभर खायचं आणि घरातलं खायचं आणि हेल्दी राहायचं. तुम्हाला आता एक मी तोडून दाखवते. हे बघा मस्त झालेत, छान झालेले आहेत. खायचं आणि मस्त राहायचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं.